रागिणीला वाटत होतं तिचा नवरा नील तिच्यासोबत आहे, पण तिला अजून माहीत नव्हतं की तिच्या पाठीमागे काय चाललं आहे. सकाळचे 5 वाजले होते. घरात अजून सगळीकडे शांतता पसरलेली होती. खिडकीतून हलकासा वारा आत येत होता. पडदे मंद हलत होते आणि त्या शांततेत एक व्यक्ती आधीच जागी होती, ती म्हणजे रागिणी. अलाराम वाजायच्या काही मिनिटं आधीच तिचे डोळे उघडे होते. ही सवय झाली होती आता, कारण लग्न झाल्यापासून ती कधीच उशिरा उठली नव्हती. शरीराला जरी थकवा असला तरी मनाने तिला उठवलं. ती हळूच उठली. बाजूला झोपलेल्या नीलकडे एक कटाक्ष टाकला. तो अजूनही गाढ झोपेत होता. चेहऱ्यावर शांतता, कोणत्याही काळजीचा लवलेश नाही. रागिणीने हलकंसं हसू दिलं आणि अलगद उठून किचनकडे गेली. किचनमध्ये गेल्यावर तिनं दिवा लावला, गॅस सुरू केला. भांड्यांचा हलकासा आवाज झाला, पण तिनं लगेच काळजी घेतली. त्या आवाजानं कुणीही उठायला नको. ती कामाला लागली. आधी चहा बनवला, मग नाश्त्याची तयारी आणि त्यानंतर डब्यांची तयारी. एकामागून एक काम ती अगदी इतक्या सावकाश सवयीने करत होती की जणू ती मशीनच झाली होती. पण त्या सगळ्या कामांच्या मागे एक गोष्ट कायम होती, तिचं मन. ते मात्र शांत नव्हतं. थोड्याच वेळात सासू किचनमध्ये आली. अगं रागिणी, अजून झाला नाही का चहा नाश्ता? आवाजात थोडासा नाराजगी होतीच. रागिणी लगेच वळली. हो आई, होतंय. आत्ताच येते, आत्ताच देते. दररोज तेच. थोडं लवकर उठायला शिक. सासूने पुन्हा टोमणा मारला. रागिणी काही बोलली नाही. ती फक्त हसली आणि कपात चहा ओतू लागली. तेवढ्यातच नील उठून बाहेर आला. त्याने किचनमध्ये डोकावून पाहिलं तर आई, तू सकाळपासूनच का बोलतेस तिला? रागिणी कामच करते ना. सासू थोडी चिडली. अरे, मी काही चुकीचं बोलतीये का? नील म्हणाला, नाही, पण थोडं शांत बोल ना. रागिणीच्या मनात एक छोटासा दिलासा उमटला. तो माझ्यासाठी उभा राहतो, ही भावना तिला रोज थोडं जगायला बळ देत होती. सगळ्यांचा नाश्ता झाला, डबा भरला. नील ऑफिसला निघाला. जाता जाता तो म्हणाला, रागिणी, स्वतःची काळजी घे बरं का. ती हलकसं हसली आणि म्हणाली, हो. दरवाजा बंद झाला आणि घर पुन्हा शांत झालं. त्या शांततेत रागिणीने एक खोल श्वास घेतला. ती काही क्षणांसाठी सोफ्यावर बसली. हात थोडे दुखत होते, पायही थकलेले, पण तिच्या मनाला विश्रांती नव्हती. तिने मोबाईल हातात घेतला, गॅलरी उघडली. एक फोटो समोर आला आणि त्या फोटोतली रागिणी वेगळीच होती. ऑफिसमध्ये चेहऱ्यावर कॉन्फिडन्स, डोळ्यात स्वप्न. ती खळखळून हसत होती. रागिणी काही क्षण त्या फोटोकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. ती हळूच म्हणाली, किती बदललं आहे सगळं. तेवढ्यात सासूचा आवाज आला. अगं रागिणी, कपडे धुतलेस का अजून? आणि ती पटकन भानावर आली. हो आई, आत्ताच करते. मोबाईल बाजूला ठेवून ती पुन्हा कामाला लागली. दुपार झाली. घरात कोणी नव्हतं. रागिणीने सगळी कामं पूर्ण केली होती. ती जेवायला बसली. ताटात भाजी भाकरी, पण काहीतरी कमी होतं. सोबत ती शांतपणे जेवत होती. संध्याकाळी नील परत आला. काय रागिणी, थकलीस का? तो हसत विचारत होता. ती नेहमीप्रमाणेच हसली. नाही हो, ठीक आहे. नील तिच्या बाजूला बसला. आई काही बोलली का आज? रागिणी थोडी थांबली. तिला आजचे टोमणे आठवले, पण ती म्हणाली, नाही, काही नाही. कारण तिच्या मनात एकच विचार होता, तो आधीच माझ्यासाठी उभा राहतो. मी त्याला अजून का त्रास द्यावा? असं करता रात्र झाली. सगळे जेवायला बसले. सासू पुन्हा म्हणाली, आज भाजी थोडी फिकी झाली आहे ना. रागिणी काही बोलणार इतक्यातच नील म्हणाला, आई, रोज सगळं परफेक्ट होणार नाही. ती खूप काम करते. पुन्हा एकदा रागिणीच्या मनात तोच दिलासा मिळाला.
माझा नवरा माझ्यासोबत आहे. जेवण झालं, सगळे बाहेर फेरफटका मारायला गेले. रागिनी मात्र किचन आवरत होती. भांडी धुताना तिच्या हातावर पाणी वाहत होतं, पण तिच्या मनात विचारांचं वादळ होतं. तेवढ्यातच बाहेरून हलकासा हसण्याचा आवाज आला. नील आणि त्याची आई बोलत होते आणि मध्ये मध्ये हसतही होते. रागिनीने हात थांबवले. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिने ऐकायचा प्रयत्न केला, पण शब्द स्पष्ट काही केले ऐकू येत नाहीत. फक्त हसणं आणि रागिनी असा शब्द मजाक उडवत असल्यासारखं वाटत होतं. तिच्या मनात एक छोटासा प्रश्न उमटला. ते माझ्याबद्दल तर बोलत होते ना? ती लगेच स्वतःलाच म्हणाली, नाही, नील असं कधीच करणार नाही. पण तिच्या मनात कुठेतरी एक हलकीशी शंका रुजली होती. त्या रात्री रागिनी झोपली होती, पण तिचं मन जागं होतं. तिला अजून माहीत नव्हतं पुढच्या काही दिवसात ती जे काही ऐकणार होती ते तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं होतं. रागिनीला वाटत होतं की नील तिच्यासोबत आहे, पण खरंच तो होता का? रागिनीच्या मनात पहिल्यांदाच एक छोटासा प्रश्न उभा राहिला होता, पण तिला अजून माहीत नव्हतं ही फक्त सुरुवात होती. सकाळ पुन्हा नेहमीसारखीच सुरू झाली. अलाराम वाजण्याआधीच रागिनी उठली. रात्रभर नीट झोप लागली नव्हती. डोळे मिटले होते, पण मन जागच होतं. कालचा तो हसण्याचा आवाज, तो अजूनही तिच्या कानात चांगलाच घुमत होता. ते माझ्याबद्दल बोलत होते का? ती स्वतःलाच हा प्रश्न विचारत होती, पण लगेच स्वतःला समजावतही होती, नाही, मीच जास्त विचार करतीये. ती किचनमध्ये गेली. आज तिचे हात काम करत होते, पण लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. चहा ठेवताना थोडं दूध सांडलं. अगं काय करतीयेस? लक्ष कुठे आहे तुझं? सासूचा आवाज आला. सॉरी आई, रागिनीने लगेच साफ करत म्हणाली. सॉरी सॉरी, सगळं सॉरीने चालत नाही. रागिनी शांत राहिली. ती नेहमी शांत राहत होती. नील उठून बाहेर आला. आई, जाऊ दे ना, तो नेहमीप्रमाणे तिच्या बाजूने बोलला. पण आज रागिनीला त्या शब्दामध्ये आधीसारखा दिलासा वाटला नाही. कारण तिच्या मनात विचार आला, तो खरंच माझ्यासाठी बोलतोय की फक्त दाखवण्यासाठी? ती विचाराने दचकली. मी असं का विचार करतीये? तिने स्वतःलाच प्रश्न केला. सगळं नेहमीसारखंच चालू होतं, पण रागिनीच्या आत काहीतरी बदलायला लागलं होतं. दुपारच्या सुमारास रागिनी कपडे वाळत घालत होती. शेजारच्या घरातून 2 बायका बोलत होत्या. तुझी सुनबाई खूप शांत दिसते. हो, एकीने म्हटलं. दुसरी लगेच म्हणाली, शांत दिसते, पण काय माहीत आत काय आहे ते. त्या साध्या बोलण्यावर रागिनीचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. लोक असं का बोलतात? ती काम करत होती, पण आता प्रत्येक छोट्या गोष्टीत तिला अर्थ दिसायला लागला होता. संध्याकाळ झाली. नील घरी आला. तो आज थोडा खुश दिसत होता. आज ऑफिसमध्ये खूप मजा आली. तो हसतच म्हणाला. काय झालं? रागिनीने विचारलं. असं काही नाही. एका जोकवर सगळे हसत होते. खूप फनी होता तो. तो हसतच सांगत होता, पण रागिनीच्या मनात काहीतरी टोचलं. तो पण असंच कोणावर तरी हसतो हा विचार अचानक आला आणि तिने लगेच बाजूला ढकलला. रात्री जेवण झालं. नील मोबाईलमध्ये बिझी होता. रागिनी किचनमध्ये होती. तेवढ्यातच नीलचा फोन वाजला. तो हॉलमध्येच होता. हो बोल. तो फोनवर बोलू लागला. रागिनीला त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. नील म्हणत होता, अरे सोड ना, घरी पण कॉमेडीच चालू असते. रागिनीचा हात थांबला. ती ऐकू लागली. अरे माझी बायको ना, खूप सिरियस घेते सगळं. रागिनीचं हृदय धडधडायला लागलं. कधी कधी वाटतं, इतकी सिंपल कशी असू शकतं कोणी? त्या शब्दांनी तिच्या मनाला थोडा हलकासा धक्काच बसला. ती पूर्ण ऐकणार होती, पण तेवढ्यातच तिची सासूबाई तिथे आली. अगं भांडी झाली का नाही अजून? रागिनी थोडी घाबरली. हो, होतायत.
तिचं लक्ष पुन्हा कामात गेलं, पण मनात एक गोष्ट चांगलीच अडकली होती. तो माझ्याबद्दलच बोलत होता. तिच्या मनात विचार आला. रात्री रागिनी झोपली होती. नील तिच्या बाजूला होता. तो शांत झोपला होता. रागिनी मात्र छताकडे बघतच पडली होती. तिच्या डोक्यात ते शब्द अगदी चांगलेच फिरत होते. खूप सिरियस घेते, सिंपल आहे. ती स्वतःलाच विचार करत होती. तो माझी थट्टा करतोय का? पण लगेच दुसरा विचार, नाही, तो असं कधीच करणार नाही. ती स्वतःशीच लढत होती. विश्वास आणि शंका. सकाळ झाली. पुन्हा तोच रुटीन. पण आज रागिनी नीलकडे वेगळ्या नजरेनं बघत होती. नील म्हणाला, काय झालं? काही बोलत नाहीस आज? ती हसली आणि म्हणाली, नाही, काही नाही. पण आतून ती विचार करत होती. काल तो काय बोलत होता? दिवसभर रागिनीचं लक्ष कामात कमी आणि विचारात जास्त होतं. ती जेव्हा जेव्हा नीलला बघत होती, तिला त्याच्या शब्दांची आठवण येत होती. आणि पहिल्यांदाच तिला वाटायला लागलं, मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवते तो खरंच तसाच आहे का? रात्री पुन्हा सगळे झोपले. रागिनी किचनमध्ये होती. आज पुन्हा बाहेरून हलकासा हसण्याचा आवाज आला. ती थांबली. हळूच दरवाजाजवळ गेली. पण यावेळी थैत थांबलीच नाही. ती परत वळली. कारण तिच्या मनात भीती होती, जर मी ऐकलं आणि खरंच काहीतरी चुकीचं निघालं तर. ती पुन्हा आपल्या कामात गुंतली. पण आता एक गोष्ट बदलली होती. रागिनीच्या मनात पहिल्यांदा शंकेची बी पडली होती आणि ते बी हळूहळू वाढणार होतं. रागिनी विचार करत होती, कधी कधी माणूस आपल्यासमोर जसा दिसतो तसा तो खरोखर असतोच असं नाही. रागिनी अजूनही विश्वास ठेवत होती. पण आज काहीतरी वेगळं घडणार होतं. आज घरात थोडी वेगळी हालचालही होती. नील तयार होत होता. नीट इस्त्री केलेला शर्ट, परफ्यूम, आरशासमोर उभं राहून केस सेट करत होता. रागिनी किचनमध्ये होती. रागिनी, आज संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये पार्टी आहे. सगळ्यांना बोलावले. तू आणि आई दोघींनी तयार राहायचं. नीलने आवाज दिला. हो, रागिनीनेही उत्तर दिलं. ती काम करत होती, पण तिच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. पार्टी म्हणजे मी काय घालू? तिने पटकन काम संपवलं आणि खोलीत जाऊन कपाट उघडलं. तिने एक सुंदर गाऊन काढला. हलका गुलाबी रंग. साधा पण खूप छान. तिने तो स्वतःसमोर धरून आरशातही पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. आज तरी मी थोडं वेगळं दिसेन असं तिच्या मनात विचार आला. आणि ती मनातच म्हणाली. तेवढ्यातच सासू खोलीत आली. तिने थोडं गाऊनकडं पाहिलं आणि लगेच चेहऱ्यावर नाराजी दाखवली. हे काय आहे? रागिनी थोडी घाबरली. आई, आज पार्टी आहे ना म्हणून. सासूने लगेच उत्तर दिलं. आपल्या घरच्या सुनबाई असं काही घालत नाहीत. साडी घाल आणि नीट दिस. त्या एका वाक्यानं रागिनीचं हसू हळूहळू कमी झालं. ती काही बोलली नाही, फक्त ठीक आहे असं म्हणाली आणि गाऊन परत कपाटात ठेवला. तिच्या हातांनी गाऊन ठेवला, पण तिचं मन तिथेच अडकून राहिलं. संध्याकाळ झाली. रागिनीने साडी नेसली. ती खूप सुंदरही दिसत होती, पण तिच्या मनात कॉन्फिडन्स नव्हता. तिला माहिती होतं पार्टीमध्ये सगळे स्टायलिश कपडे घालून येतात. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. मी ठीक दिसते ना? नील तयार होऊन आला. त्याने रागिनीकडं पाहिलं. एक क्षण थांबला, पण काही बोलला नाही. त्या शांततेतच सगळं होतं. त्याला स्टायलिश बायको हवी होती, पण तो आईच्या शब्दापुढे शांत होता. चला, उशीर होतोय. तो फक्त एवढंच म्हणाला. तिघंही पार्टीसाठी निघाले. पार्टी हॉल खूप सुंदर सजवलेला होता. लाईट्स, म्युझिक, हसण्याचे आवाज, सगळीकडे एक वेगळीच एनर्जी होती. रागिनी आत आली आणि तिचे पाय जणू थांबलेच. सगळ्या बायका मॉडर्न ड्रेसमध्ये, स्टायलिश गाऊन, कॉन्फिडंट स्माईल आणि ती अगदी साध्या साडीत. लोक तिच्याकडे पाहत होते. कोणी काहीही बोलत नव्हतं.
पण त्यांच्या नजरा सगळं काही सांगत होत्या. रागिनी थोडी अस्वस्थ झाली. तिने नीलकडं पाहिलं, पण नील दुसऱ्यांशीच बोलण्यात बिझी होता. तिच्या मनात एकटेपणा जाणवायला लागला. तेवढ्यातच नीलचे काही मित्र तिथे आले. अरे नील, काय रे, ही तुझी बायको? हो, नीलने हसत उत्तर दिलं. त्यातील एक मित्र म्हणाला, अरे साडीमध्ये का आली आहे? आमच्या बायका बघ किती स्टायलिश आहेत. त्या शब्दांनी रागिनीचं मन हलकंसं दुखावलं. ती नीलकडे बघत होती. तो तिच्यासाठी काहीतरी बोलेन. नील हसला आणि म्हणाला, अरे ती अशीच आहे, सिम्पल टाईप. रागिनी हसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यातलं हलकंसं पाणी आलं. पार्टी सुरू होती. लोक हसत होते, बोलत होते, पण रागिनी फक्त तिथे उभी होती. आणि तेवढ्यातच कोणीतरी चुकून तिच्यावर ज्यूस सांडलं. ओ हो, सॉरी. त्या मुलीनं लगेच माफी मागितली. ठीक आहे, रागिनीने जबरदस्ती हसत म्हटलं. मी साफ करून येते, ती म्हणाली आणि बाथरूमकडे निघाली. बाथरूममध्ये जाऊन तिने आरशात स्वतःकडं पाहिलं. साडीवर डाग, डोळ्यात पाणी. ती काही क्षण तिथेच उभी राहिली. मी इतकी चुकीची आहे का, तिने स्वतःलाच विचारलं. तिने साडी साफ करण्याचा प्रयत्न केला. पाणी टाकलं. डाग हलके झाले होते. ती थोडी सावरली. ती साडी नीट करून बाहेर यायला लागली. तेवढ्यात तिला बाहेरून आवाज आला. नील आणि त्याचे मित्र जोरजोरात हसत होते. रागिनीचे पाय तिथेच थांबले. ती नकळत दरवाजाजवळ थांबली. अरे नील, खरं सांग, तुला ऑकवर्ड वाटत नाही का तिच्यासोबत? एक मित्र हसतच म्हणाला. नीलचा आवाज आला आणि यावेळी तो आधीसारखा नव्हता. ऑकवर्ड? अरे रोजच वाटतं यार. रागिनीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. बघ ना, सगळ्यांच्या बायका कशा आहेत आणि माझी साडीमध्ये आली. मित्र हसले. नील पुढे म्हणाला, खरं सांगू का यार, ती माझ्या लायकीचीच नाही आहे. त्या एका वाक्यानं रागिनीच्या डोळ्यातलं पाणी आलं. तिचे हात थरथरायला लागले. घरात काय करते? सगळं काम करते बस. कधी कधी वाटतं मोलकरीण आहे की बायको. मित्र पुन्हा हसले. आणि वरून इतकी सिंपल, काही स्टाईल नाही, काही सेन्स नाही तिला. बोलायलाही मजा येत नाही यार. फुल बोरिंग आहे. पण आईची काळजी घेते. आईला सगळं वेळेवर करून देते. आई म्हणते तसं वागते, त्यामुळे तिला सहन करतोय मी. प्रत्येक शब्द रागिनीच्या मनाला छेद देत होता. ती विश्वास ठेवत होती, माझा नवरा माझ्यासोबत आहे. पण आज त्या विश्वासाचे तुकडे झाले होते. नील थांबला नाही. काय करणार, आईमुळे टिकून ठेवले, नाही तर कधीच सोडलं असतं तिला. त्या शब्दांनी रागिनी पूर्णपणे तुटून गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता. ती तिथेच उभी होती, शांत, तुटलेली. आत्तापर्यंत तिला वाटत होतं तो माझ्यासाठी उभा आहे. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणून ती सासूचे टोमणे अगदी सहज सहन करत होती. सासू जसे कपडे घालायला, वागायला सांगत होती तशीच ती राहत होती. पण आज तिला चांगलंच कळलं होतं, तो फक्त एक दाखवतो आहे. तिने स्वतःचं तोंड हाताने झाकलं. आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिचं संपूर्ण आयुष्य त्या काही मिनिटातच बदललं होतं. ती हळूच मागे सरकली. डोळ्यात पाणी, मनात हजारो प्रश्न. मी एवढी वाईट आहे का? मी काय चूक केली? पण उत्तर एकच होतं, ती चुकीची नव्हती. ती फक्त चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत होती. काही क्षणांनी रागिनीने स्वतःला सावरलं. तिने चेहरा पुसला, डोळेही पुसले आणि ती बाहेर आली. नीलने तिच्याकडं पाहिलं. जणू काहीच झालं नाही असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. काय झालं, ठीक आहेस ना, तो अगदी सहज विचारत होता. रागिनीने त्याच्याकडं पाहिलं आणि त्या नजरेत आता विश्वास नव्हता. ती फक्त म्हणाली, हो ठीक आहे. पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. आज रागिनीने जे ऐकलं
त्यामुळे तिचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. कधीकधी आपल्याला जास्त दुखावणारी गोष्ट म्हणजे अपमान नसतो, तर तो असतो विश्वास, जो आपण कोणावर तरी अगदी डोळे बंद करून ठेवलेला असतो. रात्रीचं शांत वातावरण, घरात सगळे झोपले होते, पण रागिनी ती जागीच होती. तिचे डोळे छताकडे लागले होते, पण तिच्या डोक्यात सतत तेच शब्द फिरत होते. ती माझ्या लायकीची नाही, मोलकरीण आहे की बायको, आईमुळे टिकवून ठेवलंय. तिने डोळे घट्ट मिटले, पण अश्रू काही केल्यास थांबवता येत नव्हते. आज पहिल्यांदाच रागिनी स्वतःला खूप एकटी वाटत होती. ती हळूहळू उठली, खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर गडद अंधार होता आणि तिच्या आयुष्यातही तेवढ्यातच तिच्या डोळ्यासमोर काही जुन्या आठवणी येऊ लागल्या. लग्नानंतरचे दिवस. नील खूप वेगळा होता, गोड बोलणारा, काळजी घेणारा, तिच्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट घेणारा. रागिनी, मी खूप लकी आहेस, कारण तू मला मिळालेली आहेस, तो हसत म्हणायचा. रागिनी लाजून हसायची. तो तिच्यासोबत किचनमध्ये यायचा. चल मीही मदत करतो असं म्हणायचा. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याने रागिनीचं मन जिंकून घेतलं होतं. एक दिवस नील म्हणाला, रागिनी, एक सांगू? ती म्हणाली, तू जॉब करतेस ना, पण मला वाटतं तू घरी असावंस. रागिनी थोडी थांबली आणि म्हणाली, का? नील शांतपणे म्हणाला, आई कधीकधी आजारी असते, घरात कोणीही नाही. तू असशील तर मला टेन्शन राहणार नाही. तो इतक्या प्रेमानं बोलत होता की रागिनी काहीच बोलू शकली नाही. तिला जॉब सोडायचा नव्हता, ते तिचं स्वप्न होतं. पण तिने विचार केला, तो माझ्यासाठी इतकं काही करतो, मी त्याच्यासाठी इतकं करू शकत नाही का? आणि तिने जॉब सोडला. त्या दिवसानंतर सगळं बदलायला लागलं. सासूचे नियम सुरू झाले. सकाळी लवकर उठायचं, घरात साडीच घालायची, बाहेर जाण्याची गरज नाही, खरेदी वगैरे काही नाही. रागिनी सगळं ऐकत होती, सहनही करत होती, कारण तिच्या मनात एकच गोष्ट होती, नील माझ्यासोबत आहे. जेव्हा सासू काही बोलायची, नील तिच्यासमोर तिची बाजू घ्यायचा. तिचं मन नीलमध्ये गुंतलं होतं. आई तिला एवढं बोलू नको आणि त्या एका वाक्यानं रागिनी पुन्हा सगळं विसरायची. तिला वाटायचं, तो मला समजतो, तो माझ्यावर प्रेम करतो. पण आज तिने जे काही ऐकलं ते सगळं खोटं ठरवत होतं. रागिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती स्वतःशीच म्हणाली, मी इतकी आंधळी कशी झाले? मी सगळं सोडलं, माझं स्वप्न, माझा जॉब, माझं आयुष्य, आणि त्याच्यासाठी, ज्याला माझ्यासोबत राहायलाही आवडत नाही, अशा माणसासाठी. तिच्या आवाजात आता वेदना नव्हती, राग होता. ती आरशासमोर उभी राहिली. तिनं स्वतःकडं निरखून पाहिलं. ही मी आहे का? साधी साडी, थकलेला चेहरा, हरवलेला आत्मविश्वास. ती स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. काही क्षण ती शांत उभी राहिली आणि मग तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव आला, निर्धार. ती हळू आवाजात म्हणाली, बस, खूप झालं, आता नाही, मी आता माझ्यासाठी जगणार. आणि त्या रात्री पहिल्यांदाच रागिनीने एक निर्णय घेतला, मी पुन्हा जॉब करणार, मी माझी स्वप्न पूर्ण करणार. आणि आता मी कोणासाठीही नाही, तर स्वतःसाठी जगणार. सकाळ झाली, सगळं नेहमीसारखं होतं, पण रागिनी ती मात्र बदललेली होती. ती किचनमध्ये गेली, कामं सुरू केलं. सासू आली, आज उशीर झाला आहे. रागिनीने शांतपणे उत्तर दिलं, हो, आज थोडा उशीरच झाला. पण आज तिच्या आवाजात भीती नव्हती. नील आला, काय झालं, मूड ऑफ आहे का? रागिनीने त्याच्याकडं पाहिलं. हो. आणि मग ती म्हणाली, मी आज बाहेर जाणार आहे. नील थोडा सरप्राईज झाला. का? रागिनी शांतपणे म्हणाली, जॉबसाठी. नील गप्प झाला. सासूने लगेच विचारलं, काय? जॉब आणि परत? रागिनीने स्पष्ट उत्तर दिलं, हो, मी परत काम करणार आहे. त्या क्षणी घरात शांतता पसरली, पण रागिनीच्या मनात पहिल्यांदाच शांतता होती.
जी रागिनी कालपर्यंत सगळं सहन करत होती ती आज स्वतःसाठी उभी राहिली होती. तर नील आणि त्याच्या आईवडिलांची रिॲक्शन काय असेल? रागिनी तिचा निर्णय टिकवू शकेल का? तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.